शुभ सकाळ सर्वांना। यांच्या हाताला जखम झाल्यामुळे 2-3 दिवस आमचे तिकडेच गेले कोपरगावला। आम्हाला मळ्यात यायला काही वेळ मिळाला नाही, कारण यांचा हात दुखत होता आणि ड्रेसिंग पण करायची होती। काल संध्याकाळी आम्ही मळ्यात आलो। आम्हाला तिकडे करमत नाही आणि इकडे मस्त वाटतं। इकडे आमचे जनावर आहे, आमची कपिला आहे आणि आम्हाला इथं करमतं मळ्यामध्ये। शुद्ध हवा वगैरे, पाऊस आपला थोडा थोडा पडतोय, थोडा पडतो थोडा जातो, असा म्हणजे तो घाबरतो पडायला पडू का नको। आणि इथं आल्यापासून कालपासून कामं चालू आहेत सारखे। जे 4-5 दिवस कामं थांबलेले होते, बराच पसारा झालेला होता, तो आवरला कालपासून। चाललेत आता आमचे सकाळचे कामं। वातावरण सगळं पावसाचंच झालेलं आहे आता। छान असं डोळ्याला मस्त वाटतं बघायला हिरवा। आमची कपाशी पण छान झाली आहे, तिला आता कपाशी निंदायची आहे आणि मी थोड्या वेळाने मिरच्या लावल्यात तिकडे जाणार आहे। आमचं बेलाचं झाड किती सुंदर झालंय, छान अगदी आलंय बेलाचं झाड पण। आम्ही निंबोनीचे रोप आणले होते, ते पण आता मस्त झाले, इथं लावले सगळे एका रांगेत। भरपूर गवत झालंय कपाशीमध्ये, काँग्रेस पण उगलंय, ते निंदायचं आहे। पण आता हे पावसाचं वातावरण असल्यामुळं थोडं स्टॉप घेतलंय। का बारीक बारीक पाऊस पुन्हा चालू झालाय। सकाळी थोडंसं सूर्य आला होता। यांचं काय चाललंय, हे कोंबड्यांना खायला देत आहेत। आता थोड्या वेळाने कोंबड्या सोडायच्या आहेत आमच्या। असे आमचे सकाळचे सगळे कामं असतात। आमचा वेळ इथं कसा जातो आम्हाला कळतच नाही आणि इथं करमतं पण। कपिलाच्या खालची स्वच्छता केली आहे सगळी। आता कपिला उभी राहिली आहे आमची। मार्तंड बसलेला आहे, अजून भूक लागलेली नाही आहे। 1 तास दूध प्यायला आहे, त्याला जुलाब व्हायला लागले। काय ग कपिला, काय 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 करायचं? मार्तंडला सोडायचं? कुठे मार्तंड? कसं कळतं माझा मार्तंड तिकडे बसलाय असं? प्राणी खूप हुशार असतात, जनावरांना खूप अक्कल असते, खूप माया असते जनावरांना। माझी कपिला तर लय हुशार आहे ना कपिला, है कपू? कपूला मी आल्यावर लय आनंद होतो। आमच्या गाडीचा आवाज आला की तिकडूनच आवाज देते लगेच जोरात। कपिला इकडे बघ, इकडे बघ, इकडे बघ। अरे वा, कसं कळतं आमच्या टायगरची चालली मस्ती। त्याला इकडच्या कप्प्यात नाही इकडच्या कप्प्यात जायचंय। हे अजून निवांत बसलेले आहेत। बारीक बारीक पाऊस सुरू झालाय। छान अशी धरणी अशी हिरवी हिरवी, म्हणजे हिरवा शालू घालून अशी नटलेली, किती सुंदर वाटतं डोळ्याला बघायला। तिकडचा नदी काठ पण किती छान दिसतोय। वातावरणच खूप छान असतं मळ्यातलं। पावसाळ्यात होती थोडी चिडचिड, पण मग बरं वाटतं इथं। यांचं सगळं आवरलंय आता, झाडून झुडून स्वच्छ झालंय सगळं। हे इकडं मूर घास खात आहे, कपिला आमची मूर घास खातीये। यांच्या हाताला लागलंय तरी हे काही शांत बसत नाहीये। पाऊस आता थांबलाय थोडा, सगळीकडे फिरतच राहतात। म्हणजे इथं शेतीवर आल्यानंतर एक्स्ट्रा अशी व्यायामाची गरजच नाहीये। यांचं सारखं काही ना काही काम चालू असतं। आमच्याकडे एक जोडपं आहे कामाला, ते इथली सगळी व्यवस्था ठेवतात। झाडझूड, यांना चारा पाणी, यांची सगळी देखभाल जनावरांची सगळं तेच करतात। ते येऊपर्यंत, ते दोघं जण येऊपर्यंत मग माझं बरंच आवरलं जातं। कपिलाचं, मार्तंडचं, कपिला खालची स्वच्छता, मार्तंडला सोडणं बांधणं। पावसामुळे खूप चिकचिक झाली म्हणून मार्तंडला इथं बांधलेलं नाहीये। आज त्याला मस्त कोरड्या जागेत बांधलंय। काय रे मार्तंड, मार्तंड काय रे? हां, छान। आता सूर्यदेव आलेत वरती। आत्ताशी सूर्यदर्शन झालंय, सकाळचे 9:15 झालेले आहेत। आणि थोडं सूर्यदर्शन झालं की बरं वाटतं, नाहीतर सगळी पावसामुळे चिकचिकच होती। घराच्या आसपास थोडे हे असे गवत उगलेलं होतं, काँग्रेस वगैरे, मी सकाळी सगळं स्वच्छ केलंय। थोडं राहिलंय अजून बाकी आहे। हा दशरथ घास आहे, मी यातलं बरंचसं गवत काढलंय
अजून थोडं आता दुपारी जरा थोडा वेळ काढून ही पण स्वच्छता करावी लागेल. आज एकादशी आहे, उपवास आहे, छोटी एकादशी आहे, म्हणून मी मस्त मिरच्या आणायला चालले आता साबुदाण्याची खिचडी करायसाठी. आमचं इकडे अगोदरचा सगळा घास आहे, हे काडी गवत आहे. पाऊस झाल्यामुळं सगळं ओलच होऊन जातं आणि जनावरं खात नाहीत घास. घास खूपच मोठा झाला आहे. आमचे ह्या 2 पट्ट्या रिकाम्या होत्या. आम्ही पुन्हा आता पावसाळ्यामध्ये इथे घासाचं बी टाकलं आहे. छान आलाय घास. चिखल चिखल झालाय सगळा. पावसामुळे गवत पण खूप उगलंय, सगळं गवत काढायचं आहे. मिरच्या निंदायच्या आहेत, भरपूर गवत झालंय याच्यामध्ये, पण मग पाऊस सारखा चालूच आहे त्याच्यामुळे हे गवत काही काढता येत नाही आहे. आणि आम्हाला मिरच्या तोडायच्या होत्या, पण मिरचीला भावच नाही आहे अजिबात. मिरच्या भरपूर आलेल्या आहेत, त्याच्यामुळं मग आम्ही आता ह्या मिरच्या लाल होऊन देणार आहे, मस्त वाळवून ठेवणार आहे. भरपूर मिरच्या आल्यात झाडांना. खूप तिखट मिरची ही. काय आता घरी लागणार तेवढ्या तोडून घेते आता मी मिरच्या. एकाच झाडाला इतक्या साऱ्या मिरच्या निघाल्या आहेत. अजून भरपूर मिरच्या याला. फुलं पण लागलेत. बिया टाकल्या होत्या आम्ही, दोडके, वाल आणि डांगराचं बी आहे. भरपूर टाकले होते, पण कोंबड्या बाहेर आल्या की लगेच याचे कवळे पानं खाऊन घेतात. बरेचसे वेल यांनी खराब केलेत. आणि दुपारच्या कामात दुपारच्या म्हणजे वेळेत आमचे वेगळे असे कामं चालू असतात. इथं कामं संपत नाही, कामांची यादी खूप असते. इथं शेवऱ्या खूप वाढल्या आहेत, त्याच्यामुळे हे शेवऱ्यांचे शेंडे यांनी तोडलेत. तिथं रामफळाचं झाड आहे, त्याच्यावर वसवा येऊ नये म्हणून. रामफळाचं झाड पण छान अगदी उंच झालं आहे आता. यांचं चाललंय काम. रामफळाच्या झाडाला मोहोळ किती मोठा आहे. सुरुवात झाली आता. बराच मोठा झालाय, पण बऱ्याच दिवसाचा आहे. इथला वेल चांगला मोठा झालाय डांगराचा. अजून काय आलंय इथं, कारल्याचं पण वेल आलंय. वालाचे बिया टाकल्या होत्या, वालाचे पण झाडं आले. इथं खूप सारं गवत झालं होतं, अजून बरंचसं गवत पडलंय काढायचं. मी इतकं गवत काढलंय इथं. आमची कपिला शेवऱ्या खाती तिकडं, आम्ही तिला देतोय खायला शेवऱ्या तोडून तोडून. असे आमचे दिवसभराचे काम चालू असतात. उन्हाच्या वेळेस तो बरं पडतं घास वगैरे काढला तर. बघा कपिला आमची कशी मारते, नका खाऊ म्हणते माझ्या शेवऱ्या. आणि ह्या बघा आतून कपिला मारामाऱ्या करते. हे कसे बाहेरून जाळीतून ओढत आहे. हीच मजा असते बघायला दिवसभर. सकाळी 11 वाजल्यापासून चांगलं मस्त ऊन पडलं होतं आणि हे बघा किती जोरात पाऊस आलाय. केला सगळा रस्ता ओला. थांबला. चांगला जोरात चालू झालाय. तिकडे नदीकडे बघितलं कसला जोरात पाऊस पडतोय. दिवसभराचे सगळे काम आवरलेत आमच्या आता सर्व. आणि आम्ही कोपरगावला चाललोय. ते आवरतायत. इथं किती काम केलं तर कमीच पडतं. यांचा चारा पण आलाय आता. कोणता टाकला तो पैसा?
सारा दिवसभर फिरत राहता, सारा दिवसभर. आता संध्याकाळची बरोबर आपल्या आपल्या जागेवर जाते. हा बघितला का हिरो राजा आमचा. यांना मस्त घास असा बांधून दिलाय वरती, म्हणजे व्यवस्थित खातात. कोंबडीचे पिल्लं मध्ये 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 पळतायत नुसते. आम्हाला बंधाऱ्यावरनं यावं जावं लागतं. नदीला पाणी बघा किती वाढलंय, एकदम फेसाळणारं पाणी. भरभरून वाहती आमची गोदामाई. किती छान वाटतंय. विस्तीर्ण असा तिचं पात्र आहे, सगळ्यात मोठं पात्र गोदावरीचं आहे. ही छोटी शेतकरी मुलगी आहे. मस्त कोथिंबीर विकायला ठेवली तिने, एकदम ताजी ताजी फ्रेश अशी कोथिंबीर आहे. शेतकऱ्याचा कधी भाव करायचा नसतो, है की नाही. किती खुश झाली ती तिच्याकडनं कोथिंबीर घेतली तर. घरी आलोय आम्ही आता. हे कशी आवाज देते बघितली का परी, कशी आवाज देते परी. हा कुठं वाणी आईकडे आली खेळायला. हा वाणी आईकडे आली खेळायला. बाय परी बाय. मला घे म्हणती, दम देते ना सगळ्यांना. का ग ते कशी तुळस तोडती बघितली का. हा दे म्हणती. अहो ते बघा ना, ते बघा ना, तिला तुळशीचे पानं खायला आवडतात. त्या बघा, त्या बघा. हा ना, खूप आवडतं तुळशीचे पानं खायला. त्या बघा. ए बकरी, तिकडे त्या बकऱ्या आणि इकडे ही बकरी. परी वाकू नको. हा ती मावशी काय म्हणते बघ, ती श्रद्धा मावशी काय म्हणते, झाडू घेऊन उभी ती. हा का परी बाय. कशी रडती बघितलं का, तिला माझ्याकडे यायचंय है का. त्यातून निघायचा प्रयत्न करते बघितलं का. ए वाकू नको. हो लय डेंजर ही, लय डेंजर. बाबा काय म्हणता बघ, बाबा काय म्हणता बघ परी. अय परी. हा ना बघा ना, तिच्याकडे लय लक्ष द्यावं लागतं अहो बारीक. चल बाय परी बाय. हा पान पुसून खाती, हुशार तेवढी. निघली निघली तेव्हा निघली. काहीच म्हणू नको. हा पायरी बघ बर का, तशी ती जीवाला लय घाबरती. राणा किती आनंदी आहे. राणाला आनंद झाला, सारखा फोन करत होता, आई तुम्ही कधी येणार आहे, आई तुम्ही कधी येणार आहे. चला आता मी आले तर राणाला खेळायला मिळतंय. चालला खेळायला. होमवर्क कम्प्लीट केला राणाने. चला आता खेळायला. रस्त्यावर नाही यायचं खेळायला. तिकडे जायचं खेळायला बर का. एका साईडला खेळायचं, रस्त्यात नाही खेळायचं बर का. साईडनी. हा हा पळायचं नाही, फक्त आडवं तिडवं व्यवस्थित खेळायचं. हा ते बघ राणा खाली चालला आणि परीवरती येते. हे बघितली का हुशार. अशी अशी सोड म्हणती मला, माझी मी चढन पायऱ्या. बघ ना काहीतरी सापडतंय. हा सापडलं सापडलं सापडलं. तिला लय तिच्याकडे तेच ना. बघा मामाने मला काय गिफ्ट घेतलं बघू आपण. अरे हे मग परत जर नाही आवडलं तर. हे मामाने काय घेतलं ग मला. काय घेतलं मला.
अरे त्या दिवशी परीला कपडे वाव मला काय घेतलं मामानी. हे मस्त आहे वाव सुंदर ड्रेस घेतला. दोनच दिवस होता हां वाव मस्त ड्रेस घेतला संदेशने एकच नंबर. अरे कापड पण चांगलं. परी हे बघ परी तुला पाहिजे का. परीला घाला टाका परीच्या डोक्यात टाका. परी तुला घे तुला पण डोक्यात टाक तुला परीच्या. पाहिजे ड्रेस. आता डोक्यात नवरी नटली बाई आमची नवरी नटली. नवरी 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 नटली बाई आमची नवरी नटली. परी तुझा फ्रॉक नाही दाखवला मला मामाने आणलेला न्यू हा. रात्रीचे 10:30 वाजलेत. आता मळ्यातून आल्यानंतर इथे स्वयंपाक वगैरे केला. कोथिंबीर घेतली होती. कोथिंबीरीच्या वड्याला म्हणजे मुटकुळे केले मी. आमच्याकडे मुटकुळे म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात नक्की सांगा. आणि त्याच्यानंतर संदेशनी सुंदर असा ड्रेस घेतला आहे मला. आणि आजचा माझा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. भेटू परत पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.